खानदेशातील धुळे येथील धुळवडीचे आकर्षण, डोलची परंपरा। धुळे म्हणजेच खानदेशाची रंगतदार ओळख आणि धुळवड म्हणजे इथला आत्मा। धुळे शहरात धुलीवंदन अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात। होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेला रंगांची उधळण आणि विशेषतः डोलची खेळण्याची अनोखी परंपरा आजही कायम आहे। धुळे शहरातील जिनगर गल्ली इथे होळीच्या तब्बल 1 महिना आधीच डोलची बनवणारे कारागीर व्यस्त असतात। कारागीर पत्र्याची पारंपरिक डोलची बनवण्यात मग्न असतात। हीच डोलची धुळवडीचे मुख्य आकर्षण ठरते। खानदेशात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करताना तरुण मंडळी रंग आणि पाणी डोलचीने खेळतात। ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते। परंपरेनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख आणि माती एकमेकांना लावून सण साजरा केला जातो। यालाच धुळवड असे म्हटले जाते। हा सण केवळ रंगांचा नाही तर बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल माने यांनी जिनगर गल्ली येथील 2 पिढ्यापासून डोलची बनवण्याचे काम करणारे आणि आता 3ऱ्या पिढीतील धुळ्यातील प्रसिद्ध डोलची कारागीर निशांत सुरेश नागरे यांच्याकडून जाणून घेतले या परंपरेबद्दल। निशांत सुरेश नागरे आहे। होळी आणि धुलीवंदन या दिवशी, या 2 दिवशी धुळे शहरामध्ये खानदेशात ही जी डोलची आहे या डोलची साह्याने पाण्याचे सबके मारले जातात। लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण याचा आनंद लुटतात आणि सर्व कलरच्या डोलच्या आपल्याकडे उपलब्ध आहे। पांढरी, लाल, काळी, ब्ल्यू या सर्व कलरच्या डोलच्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आमची आता 5वी पिढी चालू आहे काम करायची। निशांत नागरे यांनी सांगितले की धुळे शहरात धुलीवंदनला अंदाजे 1.5 ते 2 लाख डोलच्यांची विक्री होते। डोलचीची किंमत 80 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत असते। त्यांनी पुढे सांगितले की त्यांच्या कुटुंबातील 2 पिढ्यांपासून हे काम सुरू असून आता 3री पिढी ही परंपरा जपत आहे। ही डोलची परंपरेचा, संस्कृतीचा आणि आनंदाचा वारसा आहे। शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते, भिजू दे रंग आणि अंग, स्वच्छंद अखंड उडू दे मनी रंग तरंग। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्व दुःख होळीच्या पवित्र अग्नीत जळून जावो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरून राहो।